मित्रहो, क्लाउस्ट्रोफोबिया, ॲगोराफोबिया, पायरोफोबिया हे शब्द विद्यार्थ्यांना अवघड वाटतात, परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शब्दांवर MPSC, TET किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. परंतु विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे काय माहीत आहे? ते या शब्दांवरील प्रश्नांची उत्तरे पाठ करतात, परंतु या शब्दामधील रूट वर्ड्स जर समजले तर हे शब्द सहज समजतात आणि लक्षात देखील राहतात. उदाहरणार्थ, क्लाउस्ट्रम म्हणजे इन्क्लोज्ड प्लेस, बंदिस्त जागा. ॲगोरा म्हणजे मार्केट प्लेस, बाजाराची जागा. ॲक्रोस म्हणजे हायेस्ट, उंच ठिकाण. गॅमोस म्हणजे मॅरेज, लग्न. आता हे रूट्स आहेत. हे ग्रीक आणि लॅटिन रूट्स जर तुम्हाला कळले तर याला फोबिया शब्द जोडल्यानंतर जे शब्द तयार होतात हे शब्द तुम्हाला अगदी सहजगत्या समजतील आणि हे तुमच्या लक्षात देखील राहतील. कारण फोबिया म्हणजे एक्स्ट्रीम फिअर, खूप भीती, धसका. समजा ॲगोरा हा शब्द आला आणि त्याला फोबिया जर शब्द लागला तर कोणता शब्द तयार होईल? ॲगोराफोबिया अशा प्रकारचा शब्द तयार होईल. म्हणून मित्रो, फोबियाशी संबंधित असे रूट वर्ड्स, त्यांच्यापासून तयार झालेले शब्द आणि या शब्दांवर परीक्षेत आलेले प्रश्न हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे. चला तर मग सर्वप्रथम आपण अगोदर दिलेल्या रूट्सपासून तयार झालेले फोबिया वर्ड्स पाहूयात. पहा, क्लाउस्ट्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ क्लोज्ड प्लेसेस, म्हणजेच बंद जागेची भीती. तर ॲगोराफोबिया म्हणजे फिअर ऑफ ओपन प्लेसेस, खुल्या जागेची किंवा मोठ्या जागेची भीती. ॲक्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ हाईट, उंचीची भीती. गॅमोफोबिया फिअर ऑफ मॅरेज. गॅमोस म्हणजे मॅरेज आणि फोबिया म्हणजे भीती, लग्नाची भीती. अशा प्रकारे हे 4 शब्द आपण पाहिलेले आहेत. यावरून तुमच्या लक्षातच आले असेल की हे शब्द केवळ पाठ करण्यासाठी नाहीत, तर यांचे अगोदर रूट्स समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि त्यानंतर त्यापासून तयार झालेला शब्द, त्याचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. यामुळे हा शब्द तुमच्या कायम लक्षात राहील. चला तर मग समजून घेऊया फोबिया लागून तयार झालेले आणखी काही वर्ड. मित्रो, या ठिकाणी आपण परीक्षेमध्ये आलेले सर्व फोबिया वर्ड्स दिलेले आहेत. मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे सर्व फोबिया वर्ड्स आता आपण समजून घेणार आहोत. पहा, एरिओफोबिया म्हणजे फिअर ऑफ एअर, हवेची भीती. हायड्रो म्हणजे पाणी, हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती, फिअर ऑफ वॉटर. पायरो म्हणजे आग, फिअर ऑफ फायर, आगेची भीती. पायरोफोबियाचा अर्थ आहे. गेराफोबिया, गेरा म्हणजे गेटिंग ओल्ड, म्हातारे होण्याची भीती. झिनोफोबिया म्हणजे सेक्शुअल रिलेशनशिपची भीती, फिअर ऑफ सेक्शुअल रिलेशनशिप. गायनोफोबिया, गायन म्हणजे वुमन आणि गायनोफोबिया म्हणजे फिअर ऑफ वुमन. झेनोफोबिया म्हणजे फिअर ऑफ फॉरेन पीपल, परदेशी लोकांची भीती. ॲक्लोफोबिया फिअर ऑफ क्राऊड, गर्दीची भीती. अँड्रोफोबिया फिअर ऑफ मेन, माणसांची भीती. सायनोफोबिया फिअर ऑफ डॉग्स, कुत्र्यांची भीती. लोगोफोबिया, लोगो म्हणजे वर्ड्स, लँग्वेज, फिअर ऑफ वर्ड्स, लँग्वेज, भाषेची भीती. बिब्लिओफोबिया, बिब्लिओ म्हणजे पुस्तके, पुस्तकांची भीती, फिअर ऑफ बुक्स. ॲग्नोसिओफोबिया, ॲग्नोसिओ म्हणजे इग्नोरन्स, फिअर ऑफ इग्नोरन्स, अज्ञानाची भीती. ॲग्लोफोबिया फिअर ऑफ पेन, वेदनेची भीती. हेडोनोफोबिया फिअर ऑफ प्लेजर, आनंदाची भीती. हेडोनो म्हणजे प्लेजर. आता तुम्हाला हेडोनो शब्द माहीत झाला तर हेडनिस्ट वगैरे शब्द देखील तुम्हाला कळतील, म्हणून रूट वर्ड्स अगोदर महत्त्वाचे आहेत. निक्टोफोबिया फिअर ऑफ डार्कनेस, या ठिकाणी फिअर ऑफ नाईट असा देखील याचा अर्थ होतो, अंधाराची भीती, रात्रीची भीती. थानाटोफोबिया फिअर ऑफ डेथ, डाईंग, मृत्यूची भीती.
हिमोफोबिया, फिअर ऑफ ब्लड, हिमोग्लोबिन वगैरे शब्द तुम्हाला माहीतच असतील, म्हणून हिमो शब्द आला की ब्लड, फोबिया म्हणजे खूप भीती, फिअर ऑफ ब्लड रक्ताची भीती. ग्लॉसोफोबिया, ग्लॉसो भाषेशी संबंधित आहे, फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग, लोकांसमोर बोलण्याची भीती. लेपिडोफोबिया, फिअर ऑफ बटरफ्लाईज, फुलपाखरांची भीती. मित्रो, या शब्दांवरून तुमच्या लक्षातच आलेले असेल की शब्दांवरील प्रश्न हे रँडम म्हणजे कोणतेही प्रश्न नसतात, तर एका टॉपिकमधूनच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येत असतात. म्हणून रिकरिंग टॉपिक्सचा अभ्यास जर तुम्ही केला, म्हणजे पुन्हा पुन्हा ज्या टॉपिक्सवर शब्द किंवा प्रश्न येतात ते जर तुम्ही केले, तर पुढे येणाऱ्या परीक्षेचा तुमचा आपोआपच अभ्यास होणार आहे. आता मित्रो, फोबिया वर्ड्स समजून घेतल्यानंतर चला आता फोबिया वर्ड्सवर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण सोडवूयात. प्रणेश इज अफ्रेड ऑफ मॅरेज. अफ्रेड ऑफ मॅरेज म्हणजे फिअर ऑफ मॅरेज. मॅरेजसाठी आपण पाहिलं होतं गॅमोस शब्द आहे, इथे आहे गॅमो. हिज फॅमिली थिंक्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम, म्हणून प्रणेश इज सफरिंग फ्रॉम, काय उत्तर असेल याचं? गॅमोफोबिया. सुधीर इज अफ्रेड ऑफ बुक्स, फिअर ऑफ बुक्स. हिज फॅमिली थिंक्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम, तर फिअर ऑफ बुक्ससाठी कोणता शब्द आहे? बिब्लिओ म्हणजे बुक्स आणि फोबिया म्हणजे भीती, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? बिब्लिओफोबिया. आणखी प्रश्न पहा. द फोबिया अबाउट इयर इज एरोफोबिया. द फोबिया अबाउट ओल्ड एज. आता ओल्ड एजसाठी सुद्धा आपण शब्द पाहिलेला आहे, कोणता आहे? गेरा. मग याचं उत्तर काय आहे? गेराफोबिया. तर मित्रो, आणखी एक प्रश्न आहे, हा तुमच्यासाठी आहे. अनेक वेळी हा प्रश्न आलेला आहे, म्हणून तुमच्यासाठी सोडतोय मी हा प्रश्न. याचं उत्तर तुम्ही, याचं जे ऑप्शन असेल ते क्रमांक कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा तो शब्द कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. चूज द वर्ड दॅट मीन्स अन एक्स्ट्रीम फिअर ऑफ बीइंग इन स्मॉल कन्फाइंड प्लेस. फिअर ऑफ बीइंग इन अ स्मॉल कन्फाइंड प्लेस, बंदिस्त जागेमध्ये राहण्याची भीती. यासाठी कोणता शब्द आहे याचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. मित्रो, आज आपण महत्त्वाचे फोबिया वर्ड्स आणि त्यावर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण व्याकरणाचा अभ्यास आपण या चॅनलवर करणार आहोत. मित्रो, स्पर्धा परीक्षेच्या इंग्लिशची तयारी करत असताना ग्रॅमर आणि व्होकॅब्युलरीचा नियमित आणि टॉपिक वाईज अभ्यास करण्याची गरज असते, आणि याची तयारी करण्यासाठी मी लिहिलेल्या या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांना जास्तीचा सराव करायचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल. आणि या पुस्तकाचा परिचय करून देणारा हा व्हिडिओ अवश्य पहा. आणि पुढील व्हिडिओमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सतत येणारा घटक म्हणजे प्रिपोजिशनल आणि फ्रेझल व्हर्ब्स या विषयावर आपण व्हिडिओ करणार आहोत. हा व्हिडिओ देखील अवश्य पहा. भेटूया या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.